तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक मित्रमंडळींचं आपल्या संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलोय. नक्की परीक्षा जवळ आली आहे टेटची. मग ह्या टेट परीक्षेसाठी नक्की काय करू, गोंधळ उडाला विद्यार्थी मित्रांचा, त्यासाठी हे सोल्युशन घेऊन आलोय. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला टेट परीक्षेमध्ये 200 मार्काचा जो पेपर असतो त्यामध्ये 40% म्हणजे 80 प्रश्न हे बुद्धिमत्तावरती असतात आणि 120 प्रश्न हे अभियोग्यतेवरती असतात. अभियोग्यतेमध्ये अंकगणितीय क्रिया पण विचारले जातात. याचा अर्थ ॲटलिस्ट 50% क्वेश्चन हे मॅथ्स अँड रिझनिंग वरती आहे. टोटली डिसाइडिंग फॅक्टर आणि तुमचा स्कोर आणणारा विषय आपला अंकगणित बुद्धिमत्ता. मग त्या टॉपिकसाठी ती परीक्षा पास होण्यासाठी सर नक्की काय करू, गाईड करा, याच्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्र कॉन्टॅक्ट करत होते. त्या दृष्टिकोनातून मी बॅच पण लॉन्च केली. परंतु आता तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलोय. तुम्ही नक्की कोणते टॉपिक करून जा, जेणेकरून तुम्हाला सहज सोपे सगळे प्रश्न आले पाहिजे, हे लक्षात ठेवा. चला तर मग पाहूया कोणते टॉपिक पहिले करू. सर पहिले टॉपिक कोणते करू, एक्स्ट्राचे वेगळे, पण पहिले टॉपिक कोणते करू हे आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे ॲनालिसिस करून काढलेले टॉपिक आहेत. मी अंकगणिताचे केले तर कोणते टॉपिक करावे, बुद्धिमत्ताचे केले तर कोणते टॉपिक करावे. 2017ला तुमची टेट परीक्षा झालेली, त्याच्यानंतर झालेली नाही. मग 2017चा पेपर घेऊन जर बसलेत आणि ॲज इट इज तसाच येईल असं जर विचार केला तर मित्रांनो हे थोडी संकुचित वृत्ती होऊ शकते. कारण 2017 ते 2023 6 वर्षाचा गॅप गेलाय. 2017चे शिक्षक आणि तुम्ही शिक्षक फरक आहे मित्रांनो. तुमच्याकडून अपेक्षा थोडी जास्त असू शकते. घाफील राहू नका. त्यामुळे टॉपिक जे सांगतोय पहिलं करा. हा मान्य आहे, त्या टॉपिकच्या लय डीपमध्ये घुसायची गरज नाही. तुम्हाला प्रश्न वरच्यावरच येणार आहे, पण मार्क मिळाले पाहिजेत. मग अंकगणिताचे कोणते टॉपिक करायचे लक्षात ठेवा. अंकगणिताचे एकदम बेसिक क्रियावाले, संख्या ज्ञान. मग संख्याशास्त्रामध्ये कोणकोणत्या ज्या संख्या येतात, मग नैसर्गिक, सम, विषम, मूळ, हे संख्या ज्ञानावरती आधारित जे काही आहे ते पाहणे. गणितीय क्रिया म्हणजे काय, प्लस, मायनस, गुणाकार, भागाकार. म्हणजे तुम्हाला सिम्पली बॉडमस जे काही बेरीज, वाकी, गुणाकार, भागाकार याची क्रिया तुम्हाला जमली पाहिजे. बेसिक क्वेश्चन. त्याच्याच आधारावरती पदावली, ज्याला आपण सरळ रूप द्या असं म्हणूया. सरळ रूप द्या म्हणजे बॉडमसच्या आधारावरती पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करणे, नंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, ही पदावलीच्या आधारावरती प्रश्न आहे. नंतर विचार केला तर वर्गमूळ करणं भाग आहे, घनमूळ करणं भाग आहे. वर्गमूळ तुम्हाला 30 पर्यंत पाठ करा आणि घनमूळ तुम्ही 10 पर्यंत पाठ करा. बस तुम्ही लक्षात ठेवा, ही गोष्ट करणंच आहे. पहिलं मी जे सांगतो ते करायचं, मग एक्स्ट्रा अभ्यास करा. पुढे गेलो, अपूर्णांकाच्या बाबतीत लक्षात ठेवा, जास्तीत जास्त प्रश्न लहान मोठेपणा ठरवणं. लहान मोठेपणा म्हणजे कंपॅरिझन, अपूर्णांकांचं कंपॅरिझन जे आहे ते याच्यात विचारलं जातं. लसावी मासावी तुम्हाला बेसिक कन्सेप्टमध्ये जमला पाहिजे. मग शाब्दिक उदाहरणं पण लसावी मासावी येऊ शकतील, नॉर्मल, किंवा लसावी मासावीचे साधे आकडे देऊन तुम्हाला लसावी मासावी काढायला विचारला जाऊ शकतो, ते बघा. सरासरी एक महत्त्वाची आहे. लय डीपमध्ये जायचं नाही, प्रश्नांची लय लेवल हाय नसणार आहे तुम्हाला, पण ती कन्सेप्ट क्लिअर असावी. काळकामचे प्रश्न येत आहेत, काळकाम गरजेचं आहे. शेकडेवारीवरती सगळ्यात IMP प्रश्न तुम्हाला दिसत आहेत. शेकडेवारी, नफा तोटा कंपल्सरी क्वेश्चन आहे, बघा लक्षात ठेवा, येणारच आहे. गुणोत्तर प्रमाण, रेशो आणि प्रपोर्शन म्हणजे तुम्हाला गुणोत्तर प्रमाणचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला गरजेचे आहे. लेवल मी क्लिअर सांगतो तुम्हाला पहिल्या वेळेस, आत्ताच सांगतोय की तुम्ही लेवल इतके हाय नाहीये, पण जे काय बेसिक गुणोत्तर प्रमाणचे क्वेश्चन आहे सगळ्या टॉपिकचे, हे कळणं गरजेचं आहे. वैवारी तुमच्याकडून अपेक्षित आहे. वैवारीमध्ये गुणोत्तर प्रमाण असेल किंवा समीकरणांचा वापर असेल किंवा पर्यायांवरून वैवारी काढणे, अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला दिसत आहेत. सांख्यिकीमधला भाग, ज्याला मीन, मोड, मीडियन म्हणतो, मध्यक आणि बहुलक जे काही प्रकार आहे, मीन, मोड अँड मीडियन हा जो प्रकार आहे याच्यावरती प्रश्न तुम्हाला आलेले दिसत आहेत, येतील याच्यावरती लक्षात ठेवा. वर्ग समीकरणावरती बेसिक समीकरणाचा पार्ट, वर्ग समीकरणावरती प्रश्न येत आहेत, त्यामुळे वर्ग समीकरण करणं भाग आहे. नंतर हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. तुमची जर
लेवल तपासायची असेल की तुम्ही कोणत्या लेवलचा अभ्यास तुमचा मॅथ्स रिझनिंगचा किती झालाय हे करण्यासाठी हा टॉपिक सगळ्यात गरजेचा. मग आंतरवेळ वेग ज्याच्यामध्ये आगगाडीची गणितं जी आहेत ती तुम्हाला गरजेची आहे. त्याच्यामध्ये नंतर अंकगणितीय श्रेणी, अरिथमॅटिक प्रोग्रेशन ज्याला म्हणतात, ते अंकगणितीय श्रेणी, भूमितीय श्रेणी करू नका, अंकगणितीय करा. त्यामुळे एपीजीपीचा एपी तुम्हाला गरजेचा आहे. व्याज हा जो प्रकार आहे व्याज, त्याच्यामध्ये सरळ व्याज असेल आणि चक्रवाढ व्याज असेल. चक्रवाढ व्याज लक्षात ठेवा, हे दोन्ही करणं गरजेचं आहे. तुम्ही नंतरचा भाग संभाव्यता जर पाहिला तर संभाव्यतामध्ये कॉइन टॉस केलेलं, 1 कॉइन टाकला, 2 कॉइन टाकला, 3 कॉइन टाकला, नंतर तुम्हाला सांगेल की तुम्ही 1 फासा टाकला, 2 फासा टाकला, म्हणजे बेसिक संभाव्यता जी तुम्हाला गरजेची आहे ती तुम्हाला विचारली जाते. निवड सिलेक्शनवाली मेथड विचारली जात नाही, जी हायर लेवलला एमपीएससी विचारते. संभाव्यताचे बेसिक क्वेश्चन असतात. भूमितीच्या पार्टमध्ये जर विचार करायचं झालं तर भूमितीमध्ये मित्रांनो कोन म्हणजे अँगल काढणे, कोणांची संख्या, कोण काढणे, ते रेषीय जोडीतील कोण असतील किंवा अजून त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची बेरीज असेल, म्हणजे अँगलच्या स्वरूपात प्रश्न तुम्हाला विचारतात. क्षेत्रफळ असेल, क्षेत्रफळाच्या स्वरूपात प्रश्न विचारतात आणि घनफळाच्या स्वरूपात तुम्हाला प्रश्न विचारतात. म्हणजे भूमितीच्या बाबतीत लक्षात ठेवा हे टॉपिक्स, म्हणजे पहिलं सगळं हे टॉपिक लिहून घ्या, एक एक टॉपिक क्लिअर करा, बस एवढंच अंकगणिताचं तुम्हाला गरजेचं आहे. पहिले एवढेच करायचे, एवढेच, कारण का आता वेळ कमी आहे, त्यामुळे हे टॉपिक पटपट, आणि लय डीपमध्ये घुसू नका, लय प्रॅक्टिस करू नका. आता दिवस राहिले किती, ह्या दिवसामध्ये तुमची एवढी प्रॅक्टिस होणं शक्य नाही, त्यामुळे प्रत्येक टॉपिकची एक आयडिया क्लिअर करून पुढे जायचं, बस एवढंच गरजेचं आहे. मित्रांनो हे अंकगणिताच्या बाबतीत लक्षात ठेवा. जस्ट ॲडव्हर्टाइजमेंट पार्ट, आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. सगळे विद्यार्थी मित्र म्हणण्यापेक्षा सगळे शिक्षक मित्रांना माझी विनंती आहे, आपला संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट नावाचा यूट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. मित्रमंडळींना अख्ख्या महाराष्ट्रातील शिक्षकांना पाठवा, लक्षात ठेवा. आणि टेलिग्राम चॅनल जो आपला संदीप आर्गडे इन्स्टिट्यूट आहे तो जॉईन करून ठेवा. बघा मित्रांनो, आता मी पाहणार आहे पुढचं बुद्धिमत्ता चाचणीवरती तुम्हाला कोणते टॉपिक करायचे. बुद्धिमत्ता हे 40% म्हणजे 80 प्रश्न याच्यावर आहेत. मग बुद्धिमत्ता चाचणी सगळ्यात IMP बुद्धिमापनच आहे, तुमची बुद्धी चेक केली जाते तेव्हाच तुम्ही पुढे विद्यार्थी घडवणं असं यांना म्हणायचंय. त्यामुळे भावी पिढी घडवण्यासाठी आपला रोल खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिलं हे जे टॉपिक दिले याच्यावरती काम करा. निदान आयडिया प्रत्येकाची घेणे, सोडवायचं कसं पाहणे. 50 प्रश्न सोडवण्यापेक्षा 5-10 प्रश्न सोडवा, फक्त सोडवण्याची मेथड समजून घ्या, बस एवढंच गरजेचं आहे. याच्यामध्ये अंकमालिकेवरती प्रश्न आहे, नंबर सिरीज बरोबर. अल्फाबेटवरती असणारे अक्षर मालिकेवरती प्रश्न आहेत, अक्षर मालिका, अंकमालिका ह्याच्यावर प्रश्न आहेत. नंतर इकडे फाइंडिंग मिसिंग टर्म आहे बघा, याच्यावरती प्रश्न आहेत. म्हणजे अंकमालिका, अक्षर मालिका आणि फाइंडिंग मिसिंग टर्म. एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रॅक्टिस थोडीफार करा. याचे प्रश्न पटकन क्लिक होईल गॅरंटी नसते, थोडे क्लिक होतील किंवा नाही होतील. त्यामुळे हे जर प्रश्न तुमच्या परीक्षेला आले लागोपाठ तर लॉजिक तुम्हाला क्लिक होणं गरजेचं आहे. नाही आलं बाकीचे प्रश्न सोडून मग नंतर याच्याकडे यायचं. दिशाज्ञान चाचणी कंपल्सरी क्वेश्चन आहे, बेसिक दिशाज्ञान चाचणी आहे. त्याचबरोबर बैठक व्यवस्था एक आहे, बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था, दिशाज्ञान चाचणी गरजेचंच आहे. कोडिंग डिकोडिंग मध्ये 2 प्रकारची कोडिंग डिकोडिंग तुम्हाला आलेली दिसते आणि तीच येणार आहे. एक आहे प्रतिस्थापन संकेतन, म्हणजे ह्याला हे म्हटलं त्याला ते म्हटलं, प्रतिस्थापन संकेतन. आणि दुसरं आहे तुलनात्मक संकेतन, तुलनात्मक संकेतन एक तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे कोडिंग डिकोडिंग मधले हे 2 पार्ट तुम्हाला करायचे आहेत. वेन आकृती, वेन डायग्राम वरती आधारित प्रश्न आणि त्याच्याच आधारावरती सिलोलिझम ज्याला तर्क व अनुमान म्हणतात, ह्याचे बेसिक क्वेश्चन ह्याच्यावरती प्रश्न येत आहेत बरोबर. आकलनाच्या आधारावरती कोणकोणते प्रश्न येत आहेत, तर आकलनाच्या आधारावरती हे 3 टॉपिक तुम्हाला करायचं आहे. म्हणजे दिलेल्या विधानावरून कारण शोधा, विधानाची कारण, दिलेल्या विधानावरून कृती संच शोधा, दिलेल्या विधानावर निष्कर्ष काढा. हे 3 पार्ट तुमच्या आकलनाच्या याच्यावरती गरजेचे आहेत, लक्षात ठेवा. आकृत्यांचा विचार करायचा जर झाला, आकृत्या, तर काय गरजेचं, एक तर मिरर इमेज, कोणत्या आकृतीची आरशात पाहिल्या असं कशी इमेज दिसेल. सेम वॉटर इमेज पण आहे. कागदाची घडी करणे, आकृत्यांच्या बाबतीत वॉटर इमेज, मिरर इमेज, कागदाची घडी करणे, आकृती पूर्ण करणे असू द्या किंवा विसंगत आकृती शोधणे असू द्या, ह्या टाईपचे प्रश्न तुम्हाला येताना दिसतायत, येतील, लक्षात ठेवा. त्यामुळे आकृतीच्या बाबतीत महत्त्वाचं.
नातेसंबंध ब्लड रिलेशन वरती प्रश्न आहेत. ब्लड रिलेशन साधे सोपे सहज, जे तुम्ही मनामध्ये इमॅजिन करून सुद्धा नाते काढू शकता, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. डायस वरती क्वेश्चन, बेसिक डायस जो आहे, घनाकृती, ठोकळा, ज्याला काय फासा म्हणा, त्याच्यावरती प्रश्न आहे. काउंटिंग ऑफ फिगर्स, आकृत्यांची संख्या मोजा, मग त्रिकोण मोजा, चौकोन मोजा, किंवा काय अशा प्रकारचे रेषा मोजा, रेषाखंड मोजा, बरोबर, कोण मोजा, आकृत्यांची संख्या मोजणं हे गरजेचं आहे. आणि क्लॉक आणि कॅलेंडर याच्यावरती बेसिक क्वेश्चन, बरेच क्वेश्चन ह्या टॉपिक वरती येतात, लक्षात ठेवा. क्लॉक आणि कॅलेंडर वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पण हे जे बुद्धिमत्ताचे टॉपिक आहेत हे पहिले करायचे. मित्रांनो, वेळ कमी आहे, त्यामुळे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट पाहिजे. तर लक्षात ठेवा, एकाच टॉपिकची लय प्रॅक्टिस, लय एक्झाम्पल सोडत बसू नका. हे सगळे टॉपिक क्लिअर झाले पाहिजेत. लक्षात ठेवा, काही टॉपिक वरती आता समजा अंकमालिका म्हटलं तर 5-5 प्रश्न विचारतात, अक्षर मालिकेवर 5-5 प्रश्न विचारतात. त्यामुळं प्रॅक्टिस कशा पद्धतीने ABCD लिहिणं हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे, हे याच्यामध्ये क्लिअर आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, सगळ्यात मेन म्हणजे काय, तर मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनी, जे शिक्षक आहेत, जे आता टेटची परीक्षा करतायत, मला MPSCच्या व्यापातून वेळ मिळत नाही, तर त्या वेळ काढून मी खास तुमच्यासाठी स्पेशल टेटची बॅच बनवलेली आहे. ऑनलाईन टेटसाठी बॅच, जी तुम्हाला परीक्षेला जे टॉपिक दिलेत त्या टॉपिकचे सगळे ट्रिकसह व्हिडिओ अपलोडेड आहेत. व्हिडिओ स्वरूपात रेकॉर्डेड बॅच तुम्हाला, ऑनलाईन बॅच फक्त आणि फक्त 999 रुपयाच्या फीमध्ये आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट, हे जे ॲप आहे, साई ॲप, लक्षात ठेवा, संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट ह्या ॲपवरती खास तुमच्यासाठी अवेलेबल केले आहे. फायदा घ्या. स्वतःहून करण्यापेक्षा मी करून घेतोय, घ्या फायदा. लक्षात ठेवा, त्यामुळे आपल्याला जिंकायचंय, कमी वेळामध्ये आउटपुट मिळणार, आपल्या ॲपवरती तुम्हाला बॅच मिळणार. जर काही डाऊट आला तर 9823-860-110, 9923-860-110 याच्यावर क्लिक करून बिंदास काही माहिती घेऊ शकता. मित्रांनो, लक्षात ठेवा, एवढी संधी परत येत नसते, अशी संधी सोडू नका. जीवाचं रान करा, जो गायडन्स घ्यायचा तो माझ्याकडून घ्या आणि जिंकूनच या. ठीक आहे, सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.